मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ गाडीने स्कूटीवरील 2 जणांना चिरडल्याची घटना घडली। सकाळी 9च्या सुमारास दैवडीजवळ शेरेवाडी पाटा येथे हा अपघात घडला। अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला। दुर्घटनेत स्कूटीवरील दोघांचं निधन झालं। अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। वृत्तानुसार आमदार जयकुमार गोरे यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ गाडी दैवडी नजीकच्या शेरेवाडी पाटा येथून जात असताना एका स्कूटीला जोरात धडक दिली। यामध्ये 30 वर्षीय विवाहित रणजित मगर आणि 25 वर्षीय अनिकेत मगर यांचं निधन झालं आहे। अनिकेत व रणजित दोघेही शेरेवाडी फाट्यावरून बिदलच्या दिशेने स्कूटीवरून निघाले होते। या दरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ देखील भरधाव वेगात दैवडीच्या दिशेने जात होती। यावेळी शेरेवाडी फाटा येथे स्कॉर्पिओ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला। त्यावेळी समोरून स्कूटीवरून येणाऱ्या रणजित व अनिकेतला चिरडून स्कॉर्पिओ 50 मीटर अंतरावर पुढे गेली। यामध्ये अनिकेत व रणजित दोघे गंभीर जखमी झाले। एकाचं जागीच निधन झालं तर दुसऱ्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान निधन झालं आहे। घटनेत आमदार जयकुमार गोरे यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ गाडीचा चालकही गंभीर जखमी झाला। त्याला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। दैवडी पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत। बदलापूर अंबरनाथ महामार्गावरील हॉटेल S3 पार्कच्या कारने अनेकांना धडक दिल्याची घटना काल मंगळवारी समोर आली होती। घरगुती वादातून 38 वर्षीय मुलाने फिल्मी स्टाईलने कार चालवत वडिलांचा कारचा पाठलाग करत जोरात धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली। ही घटना बदलापूर अंबरनाथ महामार्गावरील चिखलोलीच्या गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल S3 पार्कच्या समोर घडली होती। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात वडील बिंदेश्वर शर्मा वय वर्ष 62 राहणार कुलाबा मुंबई यांच्या तक्रारीवरून मुलगा सतीश शर्मा विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे।